हा माझा 5वा शो आहे आणि मला 5ही शोमध्ये गरबा कधी सेटवर सेलिब्रेट झालाय असं आठवत नाही. हा पहिला शो असेल जिथे मी सेटवर गरबा खेळतोय. 60 वर्षाच्या बाईच्या आयुष्यात पुरुषाला किती चुकीची आहे ही बाई असं पटकन तिला जज करतो. तसं न बघता त्या दृष्टीकडे त्या गोष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे, जे की कावेरी करतीये. नेहमी काका सानिया हेच काहीतरी करत असतात. काकाने तर आता चापकाचे फटकेही खाल्ले आहेत. आता बघूया पुढे, तर मला वाटतं की फाशीवरच द्यायला लागेल त्याला. पर्सनली तन्वी म्हणूनही मी काहीशी अशीच आहे. उद्या जर मला कोणी सांगितलं की अरे याच्या आयुष्यात कोणीतरी असे आलं, तर मी त्या व्यक्तीला जज नाही करणार. मी त्या व्यक्तीला समजून घेईन. कोणाला ना कोणाला तरी कोणाच्या तरी आयुष्यात आपल्याला कोणीतरी हवंच असतं ना. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भाग्य दिले तू मलाच्या सेटवर आली आहे. कसे आहात? मस्त. बरं, गरबा सेटवर खेळताय तर कसं वाटतंय? मजा येते. मी पहिल्यांदा खेळते, त्यामुळे मला आवडतंय. घामाघूम झालोय, उकडतंय, पण तरी आम्ही मजा करतोय. हा मला असं ज्याप्रमाणे मला आठवतंय, हा माझा 5वा शो आहे आणि मला 5ही शोमध्ये गरबा कधी सेटवर सेलिब्रेट झालाय असं आठवत नाही. हा पहिला शो असेल जिथे मी सेटवर गरबा खेळतोय. सो खूप मजा येते. बरं, आता मालिकेत एक वेगळंच वळण येत आहे आणि अगदीच वेगळंच वळण आहे आणि जे आम्ही विचार सुद्धा नव्हता केला ते एकदम वळण येत आहे. बाबा परत येत आहेत सिरियलमध्ये, काय सांगशील? बाबा परत येत आहेत हे आत्ता कुठे राजवर्धनला थोडीशी हिंट लागायला लागली आहे. कोणीतरी एक माणूस आहे अनिरुद्ध नावाचा, कारण राज लहान असताना 2-2.5 वर्षाचा असतानाच त्याचे बाबा गेले असं सांगण्यात आलं होतं. स्कूलमध्येही त्याने नाव लावताना आईचं नाव लावलं होतं, त्यामुळे त्याने बाबांचं नावही कधी विचारलं नव्हतं, कारण त्याने लहानपणापासून आईची मेहनत पाहिली होती. सो या सगळ्यात कुठेतरी एक एक गोष्टी आता उलगडत जात आहेत. पुढे जाऊन कदाचित राजवर्धनला त्याचे बाबा भेटतील आणि मग तेव्हा राजवर्धन कसा रिॲक्ट होईल, आईने का नाही सांगितलं म्हणून काही वेगळा रिॲक्ट होईल का, असे बरेच प्रश्न आहेत जे राजवर्धन म्हणून मलाही डोक्यात आहेत, माझ्याही डोक्यात आहेत. सो बघूया पुढे काय होतंय. बरं, तन्वी म्हणून तुला काय वाटतंय? लग्न करून तू घरात आली आहेस आणि आता एक वेगळं वळण येत आहे, काय सांगशील? खरं तर ना ही एक खूप छान फेज आहे, म्हणजे आमच्या मालिकेमधली आलेली, की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते, जे की एका सासूला एक सून समजून घेते, हे आपल्याकडे घडत नाही. प्रत्येक काय म्हणतात त्या वयाच्या टप्प्यावर एखादी स्त्री वेगवेगळ्या सिच्युएशन्समधनं जात असते, वेगवेगळ्या फेजेसमधनं जात असते. सो आत्ता आईच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती येणं, आपण खूप जजमेंटल होतो बऱ्याचदा, की कोण पुरुष आहे या 50-60 वर्षाच्या बाईच्या आयुष्यात, पुरुषाला किती चुकीची आहे ही बाई असं पटकन तिला जज करतो. तसं न बघता त्या दृष्टीकडे त्या गोष्टीकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे, जे की कावेरी करतीये. आणि पर्सनली तन्वी म्हणूनही मी काहीशी अशीच आहे. उद्या जर मला कोणी सांगितलं की अरे याच्या आयुष्यात कोणीतरी असे आलं, तर मी त्या व्यक्तीला जज नाही करणार. मी त्या व्यक्तीला समजून घेईन. कोणाला ना कोणाला तरी कोणाच्या तरी आयुष्यात आपल्याला कोणीतरी हवंच असतं ना. फक्त ती पद्धत काय आहे, गोष्ट काय आहे, हे नीट समजून घेणं गरजेचं असतं, जे की कावेरी आपल्या सासूसाठी उभी राहते. आणि ही खूप चांगली आणि टच करणारी गोष्ट आहे. अशा कितीतरी सासू असतील आत्ताही मी म्हणेन, की ज्यांच्या आयुष्यात कोणीतरी आलं आहे, पण त्या सांगू शकत नाही आहेत आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना, कारण ते समजून नाही घेऊ शकणार. तर आपणच आपल्या माणसाला समजून नाही घेतलं तर कोण समजून घेईल ना. सो हे खूप छान लिहिलं आहे आमच्या रायटर्सनी आणि मला खूप मजा येते ते करायला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हेच घडणार आहे आणि याच ह्याच्याने एक नवं वळण येणार आहे. तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जे काही घडणार आहे त्याबद्दल काय सांगशील? दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर काहीतरी विघ्न येणार आहेत पुन्हा एकदा मोहित्यांच्या घरात. विघ्न म्हणजे प्रेक्षकांना बघताना कदाचित ते विघ्न वाटतील, पण कुठेतरी आई वडील आणि मुलगा आणि सून हे 4ही जण एकत्र येण्याची कुठेतरी ही नांदी असेल. पुढे कदाचित ते पुढे एकत्र येतील आणि छान सुखा समृद्धीत आणि समाधानात राहतील असं आपण म्हणूयात, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर येणाऱ्या दसऱ्याला जे काही होणार आहे ते पण कदाचित येणाऱ्या फ्युचरसाठी छान असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण जसं तन्वी म्हणाली, खूपच एक थिन लाईन आहे आणि त्यावरती हा ड्रामा खेळला जातोय. आणि ॲज अन ॲक्टर जेव्हा रायटर्स इतकं छान लिहून देत आहेत आम्हाला, तर तेव्हा ते खरंच खूप करायला एक चॅलेंज आहे आणि ते लोकांपर्यंत किती कन्व्हिक्शनने आपण पोचवतोय, त्यात आम्हाला एक वेगळंच चॅलेंज आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो.
बरं, तुमच्या घरात जे काही विघ्न येतात ते घरातूनच असतात केलेले, तर मग आत्ता काका हे सगळं घडवून आणतात, तर त्याबद्दल काय सांगशील आणि कशी शिक्षा देशील तू नंतर? नाही, आता काय Villain झालंय, company ने तर विलन कामं केलीच कंपनी पाहिजे तेच तशी. करतायत. आणि दुसरी गोष्ट हे आहे की नेहमी काका सानिया हेच काहीतरी करत असतात. काकाने तर आता चापकाचे फटकेही खाल्ले आहेत. आता बघूया पुढे, तर मला वाटतं की फाशीवरच द्यायला लागेल त्याला. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. मला खूप धमाल आली आणि अशीच पुढे मालिका वाढत राहू देत. आम्ही खरंच एन्जॉय करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.